खांबाडा येथील बोगस डॉक्टर मंडल यांनी माझ्या मुलीचा जीव घेतलाय। मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप, डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉक्टर रुद्र रॉबिन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत असून त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी किंवा डिप्लोमा नसताना त्यांनी माझ्या समता मोरेश्वर नाईक वय 11 वर्ष हिच्यावर उपचार केला व चुकीचा उपचार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। माझ्या मुलीचा डॉक्टर मंडल यांनी जीव घेतलाय, त्यामुळे बोगस डॉक्टर मंडल हे दोषी असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत मुलीस न्याय द्यावा अशी मागणी मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आरोग्य व पोलीस प्रशासनाकडे केली आहे। यावेळी मुलीची आई शीला मोरेश्वर नाईक व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे इत्यादींची उपस्थिती होती। दरम्यान धनंजय बोरीकर या मेडिकल चालवणाऱ्या धनंजय बोरीकर यांच्यावर आरोपीला साथ देण्याच्या गुन्ह्यात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। कुमारी समता मोरेश्वर नाईक वय 11 वर्ष हिची दिनांक 30/7/2024 रोजी प्रकृती बिघडल्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला उपचाराकरिता महाकाली क्लिनिक डॉक्टर रुद्र रॉबिन मंडल खांबाडा यांच्याकडे नेले होते। या दरम्यान डॉक्टर मंडल यांनी तपासणी करून मुलीला तुराणकर यांच्या खांबाडा येथील लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासणी करण्याकरिता सांगितले होते। त्यानुसार मुलीचे ब्लड तुराणकर यांच्या लॅबमध्ये चेक करून त्याचा रिपोर्ट सदरच्या डॉक्टरांना दाखवला होता। तो रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मुलीला गोळ्या दवाई देऊन आम्हाला घरी पाठवले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31/7/2024 रोजी बुधवारला डॉक्टरांनी मुलीला घेऊन तपासणीकरिता दवाखान्यात या असे मुलीच्या वडिलांना मोबाईलवरून फोन करून सांगितलं। त्या दरम्यान डॉक्टरांनी मुलीला 100 ml ची सलाईन दिली व त्या सलाईनमध्ये डॉक्टरकडेच उपलब्ध असलेले 3 इंजेक्शन दिले व काही वेळाने सुट्टी दिली। त्यानंतर आई वडील मुलगी घरी गेल्यावर अर्ध्या तासांनी मुलीला थंडी वाजून मुलीचे शरीर हलू लागले व मुलीची प्रकृती जास्तच खराब झाल्याने मुलीने डोळे पांढरे केले। डॉक्टरांनी दिलेल्या सलाईन व इंजेक्शनमुळे मुलगी पूर्णतः लूज कमकुवत झाली होती। त्यानंतर ती बेहोश झाली। मुलीची अशी अवस्था पाहून आई वडील घाबरले व परत डॉक्टर रॉबिन मंडल खांबाडा यांच्याकडे तपासणीकरिता घेऊन गेले। तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या तोंडावर थंड पाणी मारले व कपडा ओला करून तिचे शरीर पुसून काढले। त्यानंतर डॉक्टरांनी कोऱ्या चिठ्ठीवर काही औषधे लिहून दिले व काही औषधी त्यांनी मुलीला पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु ती औषधे तिच्या तोंडात जात नसल्याने डॉक्टर मंडल यांनी पळ काढीत मुलीचा परत एकदा ब्लड चेक करून दुसऱ्या दवाखान्यात मुलीची तब्येत तपासा असे सांगितले। त्यानंतर मुलीची प्रकृती बघून घाबरलेले वडील यांनी त्वरित हिंगणघाट येथील डॉक्टर वासाडे येथील खासगी रुग्णालयात तपासणीकरिता घेऊन गेले। त्यावेळी डॉक्टर वासाडे यांनी मुलीची तपासणी करून मुलीच्या वडिलांना सुचवले की मुलीची प्रकृती फारच गंभीर असल्याने तिला त्वरित सरकारी दवाखान्यात घेऊन जा। तर लगेच मुलीला वेळ न घालवता वडिलांनी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मुलीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन घेतले व मुलीला तपासणीच्या दरम्यान मृत घोषित केले। त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजामुळे झाला असल्याचा दुःखद प्रकार समोर आलाय। दरम्यान हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामधील डॉक्टरांनी मृतक मुलीच्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे झालेल्या उपचारामुळे झाला असल्यामुळे आपण त्या डॉक्टरांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा नोंद करावा असे सुचवले। त्यानंतर वडिलांनी दिनांक 26/9/2024 रोजी वरोरा ठाणेदार, तालुका आरोग्य अधिकारी तथा सार्वजनिक आरोग्य पथक वरोरा व तहसीलदार वरोरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला, परंतु अजूनपर्यंत महाकाली क्लिनिक रुद्र रॉबिन मंडल खांबाडा येथील डॉक्टर यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नसल्याने तो गुन्हा दाखल करावा व माझ्या मुलीला न्याय द्यावा, अन्यथा मी आरोग्य विभागाविरोधात आमरण उपोषण करू असा इशारा मृतक मुलीच्या वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संतोष मडावी, चंद्रपूर। वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे मंडल डॉक्टर जे आहे त्याचं महाकाली क्लिनिक आहे। त्या क्लिनिकमध्ये जे नाईक जे आहे मोरेश्वर नाईक यांची मुलगी तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी आणलेली होती जुलै 2024 मध्ये। त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जो इलाज केला त्याच्यामध्ये मुलीला बरं वाटलं, घरी पाठवलं, पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी स्वतःहून मुलीच्या वडिलांना फोन केला की तुमच्या मुलीला घेऊन या, पुढील उपचार करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर त्या मुलीला जे आहे सलाईन दिली, त्या सलाईनमध्ये इंजेक्शन दिलं आणि
तिला जे आहे या सर्व लोकांना घरी जाण्यास सांगितलं. परंतु मुलगी घरी जायच्या अगोदरच जे आहे तिथे जे आहे खूप थंडी वाजून ताप येत होता, तिला चक्कर आल्यासारखं वाटत होतं. मग हे सगळे घरचे घाबरले. त्याच्यामुळं परत मग त्या डॉक्टरकडे ते घेऊन गेले. मग डॉक्टरनी गावठी इलाज सुरू केला. गावठी इलाजामध्ये त्यांनी मुलीचं टी शर्ट काढून पूर्ण तिला जे आहे थंड पाण्यानं आंघोळ केल्यासारखं तिच्या पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग तरी तिची तब्येत हे नव्हती होत, तर तिला जे आहे पुन्हा लिहून दिलं, औषधी लिहून दिलं आणि म्हणे याचा ब्लड चेक करा. आणि त्यानंतर जे आहे मुलीची जास्त प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलीला तुम्ही पुढच्या दवाखान्यामध्ये घेऊन जा अशा प्रकारचं सांगितलं. मुलीला हिंगणघाटच्या वासवाडीच्या दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांनी सांगितलं मुलीची तब्येत गंभीर आहे. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिथे मृत घोषित करण्यात आलं मुलीला. आणि त्या हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामध्ये सांगितलं गेलं डॉक्टरांतर्फे की मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा हलगर्जीपणामुळे झालेला आहे डॉक्टरांच्या, आणि चुकीचं औषध दिल्यामुळं झालेलं आहे. ते इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. याचा अर्थ ज्या खांबाडायतेमध्ये जे डॉक्टर मंडळ जे आहे हे बोगस डॉक्टर आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते डॉक्टरी की तिथं करत आहे. त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. त्याच्यामुळं त्या डॉक्टरावर आणि त्याला सहकार्य करणाऱ्या ज्या मेडिकलचे जे बोरीकर जे आहे ते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी पीडित मृतक मुलीचे वडील जे आहे मोरेश्वर नाईक यांनी केलेली आहे. जुलै 30ला मंगळवारला 2च्या दरम्यान माझ्या मुलीला ताप आला होता, साधा ताप आला होता. संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान मी रुद्र रॉबिन मंडल यांच्या दवाखान्यामध्ये माझ्या मुलीला घेऊन गेलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही या मुलीचं पहिले ब्लड चेकअप करा. माझ्या मुलीला ब्लड चेकअप करायसाठी मी तुरंकर मॅडमकडे घेऊन गेलो. तिथून ब्लड चेकअप केलं आणि त्याच्याकडे ते रिपोर्ट दाखवलं. त्यांनी पाहिले की टेबलवर ठेवून दिली. त्याच्यानंतर मेडिसिन आणि काही औषधी लिहून दिल्या. तर आणि हे सांगितलं की लगातार 3 दिवस इंजेक्शन घ्यायला मुलीला घेऊन ये. ठीक आहे, मी हे औषध दिल्यानंतर माझ्या मुलीच्या अंगातील पूर्ण ताप उतरला होता. दुसऱ्या दिवशी आता इंजेक्शन लावायला बोलवलं म्हणून मी माझ्या मुलीला इंजेक्शन लावायची 11 ते 11:30च्या दरम्यान 31 तारखेला बुधवारला 11 ते 11:30च्या दरम्यान मी माझ्या मुलीला घेऊन गेलो. माझी मुलगी बिलकुल हसता खेळता होती. माझ्या मालभाऊ छोट्या गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये मी घेऊन माझ्या मुलीला 10-12 घराच्या दूर गेलो. बाई म्हणलं आपण दवाखान्यात चाललो, पण डॉक्टरची कालची चिठ्ठी घरी राहिली. माझी मुलगी गेट खुललं आणि धावतच घरी गेली. पुन्हा धावतच आली, गाडीत बसली. दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी 100 ml सलाईन, एक काचेची बॉटल, त्याच्यामध्ये पावडर, याचे 2 इंजेक्शन बनवले आणि एक्स्ट्रा 1 इंजेक्शन असे मिळून 3 इंजेक्शन दिले. 15 ते 20 मिनिटामध्ये ती सलाईन संपली. 15 ते 20 मिनिट पुन्हा थांबल्यानंतर डॉक्टर म्हणलं तुमचं किती बिल झालं, तर ते म्हणते 350 रुपये. ठीक आहे, 350 रुपये घ्या. मग निघलो, दवाखान्यातून बाहेर निघलो. माझी मुलगी म्हणते बाबाजी मला चॉकलेट द्या म्हणते. बाई म्हणलं मी शुगर पेशंट आहे, माझ्यानं काही तळबडी होत नाही, तू घे. 20 रुपये दिले. माझी मुलगी गाडीतून उतरल्यानंतर धावत गेली मेडिकलमध्ये, चॉकलेट घेतलं, गाडीत येऊन बसली. बस इथून 2 किलोमीटर सामोर आलो, डोंगरगाव पाटीजवळ. तर बाबाजी म्हणजे थंडी वाटत आहे. मी म्हटलं बाई आता होऊ शकते, सलाईन लावली त्याच्यामुळे थंडी वाटत असेल. घरी आलो, माझ्याकडे पैसे कमी होते. डॉक्टरना 3 दिवस बोलवलं म्हणून मी माझ्या गाडीमध्ये रद्दी टाकून होती. रद्दी घेऊन जाऊन 5-6 हजार रुपये येतील पण, तर मग 2-3 दिवस आपली दवाखाना करायला होईल. बस काही नाही, जेवण केलं आणि 1 किलोमीटर गावाच्या बाहेर गेलो. माझ्या पत्नीने फोन केला की मुलगीची एकदम सिरियस तब्येत आहे. घरी आलो, बघितलं तर माझी मुलगी मोठे डोळे करून बिलकुल बेहोश पडलेली होती. माझी मागणी ह्या डॉक्टरवरती योग्य ती कारवाई. आणि ही दुसरी गोष्ट जी हा डॉक्टर जे आहे याच्यावर चिठ्ठीवरती वरचं नाव नाही आहे, याची डिग्री नाही आहे. हा धनंजय मेडिकल खांबाडा बोरीकर हा कोण मला माझं डोकं खटकत आहे की मी जेव्हा मला 29 ऑगस्टला PM रिपोर्ट मिळाली, 30 ऑगस्टला वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर यांच्याकडे तक्रार केली. 23 सप्टेंबरला बाळू मुंजनकरनं त्याच्यावर बोगो डॉक्टर म्हणून धाड टाकली, पण माझ्या मुलीच्या मृत्यूचा कोणताही उल्लेख केला नाही. मग मी 26 तारखेला ठाणेदार वरोरा पोलीस स्टेशन, वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, तहसीलदार लोखंडे यांच्याकडं लिखित स्वरूपात तक्रार केली. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबरला माझा बयान घेतला. तेव्हापासून काही नाही, कोणी विचारत नाही आणि कोणती ॲक्शन घ्यायला तयार नाही. मग वैद्यकीय अधिकारी
कलेक्टरकडे वकिलामार्फत त्याच्याकडे पुन्हा मी कंप्लीट केली. त्यांनी मला फक्त लेटर पाठवलं. लेटर आहे माझ्याकडे. ते झालं. माझी भूमिका काय आहे? माझी भूमिका हीच ना, यांच्या गलत उपचारानं माझ्या मुलीचा मृत्यू झाला. मला हेच म्हणायचं आहे की बोर्ड डॉक्टर म्हणून जेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझ्या डॉक्युमेंटवर चौकशी केली, माझ्या मुलीचा उल्लेख केला नाही, त्याला बोगस डॉक्टर म्हणून चौकशी करायची होती, तर माझ्या मुलीचा मृत्यू व्हायच्या पहिले बोगस डॉक्टर म्हणून चौकशी का नाही केली? दुसरी गोष्ट जी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये अनधिकृत डॉक्टर मंडल म्हणून त्याचं लिस्टमध्ये नाव आहे, तरीही त्या मंडल डॉक्टरचा दवाखाना चालू आहे. का चालू आहे? ठीक. हा बोरीकर, धनंजय मेडिकल बोरीकर, हा कोणतीही ढोरकी आणतो, दवाखाने बसवतो, आपला मेडिकलचा धंदा चालू करतो. कोणते माझी मुलगी मिली आज, माझ्या मुलीचा मृत्यूचा त्यांनी सौदा केला. का भेटलं मला? माझ्या मुलीच्या हत्याराला सुद्धा सजा होऊन राहिली, त्याला कुणी अरेस्ट सुद्धा नाही केला. का? आमचं सर्वसामान्यांचं जीवन म्हणजे व्यर्थच आहे का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.